मुद्दा पुन्हा पेटलाय. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत. काय सांगा? नाही, मला वाटतं तुम्हाला एक सांगतो, आदरणीय मनोज जरांगे साहेबांनी मराठा समाजामध्ये जागृती केली का निश्चित केली. मराठा समाजाचा जो काही ऐरणीवरती प्रश्न आलेला आहे तो शेतीशी संबंधित आहे. कारण शेती व्यवसाय तोट्याचा गेला आणि शेती व्यवसायामध्ये दुय्यम धंदा करायचा म्हणलं तर गोरक्षक ते करून देत नाही. म्हणजे चारी बाजूने आज शेतकरी घेरला गेला आणि मग शेतकऱ्याच्या लेकरांच्या लक्षात आलं की या शानघाण काढण्यात बी काही अर्थ नाही आणि शेतात निंदण्यात बी काही अर्थ नाही. बाबूजी म्हणलं तर सुखानं जगता येतं, लेकरा बाळांचं शिक्षण करता येतं. आणि आज मराठा समाज सुद्धा गुंट्यावर आलाय, भूमिहीन झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, आत्महत्या करायला लागलेला आहे. आणि म्हणून ती पोरं बाहेर आली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण मी मनोज दादांना सांगेन की राज्याच्या स्थापनेनंतर जेवढे म्हणून काही मुख्यमंत्री झाले त्या कोणत्याही मुख्यमंत्र्यानं मराठा समाजातल्या तरुणासाठी फार काय नोकरीमध्ये दिलं असं मला दिसत नाही. जे दिलं असेल, आमच्या शेतीला पाणी दिलं असेल, जोडधंद्याला कर्जाच्या व्यवस्था अनुदान उभा केली असती. पण मराठा समाजाची मुलं शिकली पाहिजे, ती स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, त्यांना उद्योगधंद्याला कर्ज मिळालं पाहिजे, नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. हे जर कुणी दिलं असेल तर मी स्पष्टपणाने बोलायला तयार आहे, हे पाटील देशमुखांनी दिलं नाही, पवारांनी दिलं नाही, हे दिलं फडणवीस नावाच्या माणसानं. कारण पाटील देशमुखांना मराठा समाजाची तळागाळातली लेकरं बाळ कलेक्टर व्हावी, तहसीलदार व्हावी, ती आमच्या पंथीला जेवायला बसावी असं अजिबात वाटत नव्हतं. कारण राज्य वाड्याचं आहे, राज्य गावगाड्याचं नाही. पण गावगाड्या सुद्धा बरोबर असला पाहिजे ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. म्हणून त्यांनी एकदा नाही दुसऱ्यांदा आरक्षण दिलं, ते टिकवून दाखवलं. अनेक योजना आणल्या मराठा समाजासाठी. मी मनोज दादांना एक मराठा समाजातला कार्यकर्ता, शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगेन की तुम्ही चांगला प्रश्न हातात घेतला, तुम्ही चर्चेतनं हा प्रश्न सोडवू शकता. सरकारबरोबर तुम्ही चर्चा करा. महाराष्ट्र तुमच्या चर्चेतून काय फलित मिळतंय हे बघायला असलं. ह्या संदर्भात तुम्ही साधारणतः मनोज जरांगे दादांना आणि सरकारला काय विनंती करा की हे आंदोलन कसं हाताळलं पाहिजे? काय म्हणलं? हे आंदोलन हाताळताना आता जो मराठा समाजाचा जो मोठा समुदाय मुंबईमध्ये पोहोचतोय, तुम्ही सरकारला आणि मनोज दादा जरांगेंना काय? मी एकच म्हणेल की चर्चेतून आणि शांततेच्या मार्गाने ह्या प्रश्नाला हात घालावा. सरकार सकारात्मक आहे, चर्चा करायला निश्चितपणानं तयार आहे. जे काय मराठा समाजाला मिळालं ते पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी मिळालं, त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा झाले त्यावेळी मिळायला लागलं. कारण मी म्हणजे एक स्पष्ट भूमिका घेतली. पाठीमागच्या आंदोलनात जरांगेंना फसवलं असं मराठा समाजातील युवकांचा आरोप आहे. पाठीमागे वाशीमधूनच त्यांना परत पाठवलं. शेवटी दोन्ही बाजूनं कायद्याच्या चौकटीमध्ये काय आपल्याला मिळवता येईल किंवा राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला काय मिळवता येईल हे चर्चेतूनच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. आणि दोन्ही बाजूनी चर्चा कराव्या. चर्चेचं दरवाजा सरकारनंही बंद करू नये आणि मनोज दादांनीही बंद करू नये. चर्चेतून मार्ग निघू शकतो आणि शांततेतूनच फळ आपल्या पदरात पडतं. आझाद मैदानावर एकच दिवसाची परवानगी दिली आंदोलनासाठी. जर एका दिवसानंतर काही प्रकार जर घडू शकला तर असं काही नाहीये. राज्य सरकारनं परवानगी दिली याचा अर्थ जे मराठा आंदोलक जात आहेत तिथं ती आमचीच लेकरं आहेत, गावगाड्यातली लेकरं आहेत, त्यांचंच हे राज्य आहे. असं काही परकी कोणतरी त्या ठिकाणी निघाली ती असं अजिबात नाही आहे. आणि सरकार त्यांचं आहे, ते सरकारचे आहेत. आणि म्हणून मला वाटतं
जरी 1 दिवसाची मुदत असली तरी पर्याय काढतील ते तिथं. असं काही नाही होणार की आम्ही आमच्याच माणसांच्या विरोधामध्ये कोणतरी काम करेल, कुणाचंही सरकार असलं तरी. दुसरा एक माझा प्रश्न आहे, 100च्या वरती मराठा समाजाचे आमदार आहेत आणि या मागील बी सरकारमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाचे आमदार होते, पण मनोज जरांगे पाटील हे सारखे देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात, याचं कारण काय? मी काय म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचं नाव देवेंद्र देशमुख किंवा देवेंद्र पाटील असतं तर जे काय आज मराठा समाजाला मिळालंय ते निश्चितपणाने मिळालं नसतं. आणि हे कोण बोलू शकतं? सदाभाऊ खोत. याचं कारण काय आहे तर माझं आडनाव खोत आहे. आणि म्हणून निश्चितपणानं महाराष्ट्रातला रयत समाज आणि गरीब पाटील मराठा तो देवेंद्र फडणवीसच्या बरोबर आहे. आम्ही जाधव बरोबर आहोत, पवार बरोबर आहोत, शिंदे बरोबर आहोत, गायकवाड बरोबर आहोत, चौगले बरोबर आहोत, कदम बरोबर आहोत. जो रयत मराठा आहे तो देवाभाऊच्या बरोबर आहे. कारण मी जरी मराठा असलो तर आम्ही लढलोय वाड्यातल्या मराठ्यांच्या बरोबर. आज मी इंदापूरला इथं आलो, त्या वाड्यातल्या लोकांनीच केसेस घातल्या ना. आम्ही 14 वर्ष आम्ही खेट मारायला लागलो या. आणि त्यांच्या विरोधामध्ये फडणवीस नावाचा माणूस आल्यामुळं अनेकांच्या पोटात कळा सुटल्या त्या. म्हणून म्हणलं मी मनोज दादानं चर्चेतनं मार्ग काढावा. हा माणूस देणारा आहे. हा माणूस निश्चितपणानं आपल्या पोटा